ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन, सायली आणि बाबूपासून. तर आता इथे अर्जुन बाबूला म्हणतो, चल चल पोलीस स्टेशनला. तर बाबू म्हणतो, नाही नाही, मला पोलिसात नका देऊ, मला पोलिसांची भीती नाही वाटत, शिक्षेची भीती नाही वाटत. पण मी जिवंत आहे, जर हे महिपतला कळलं तर तो मला जिवंत नाही सोडणार, असं म्हणतो बाबू. महिपतला काही कळणार नाही, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल, असं म्हणतो आता इथे अर्जुन बाबूला. बघा प्रेक्षक हो, तयार आहेस का, असं म्हणतो तो. तर आता इथे बाबू म्हणतो, करेन साहेब, काय पण करेन, पण मला महिपतच्या ताब्यात नका देऊ. मला खरं सांग, 22 वर्षांपूर्वी महिपतनेच तुला तो ऍक्सिडेंट करायला सांगितलं होता ना, असं म्हणतो अर्जुन. तर बाबू म्हणतो, हो. तर अर्जुन म्हणतो, पण तो का मारण्याचा प्रयत्न करत होता सिनियरच्या फॅमिलीला, त्याचा हेतू काय होता, असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याचा रविराज केलेदरवर काय राग होता, असं म्हणतो अर्जुन. मला काय माहित असेल साहेब, मला पैसे मिळाले की जास्त चौकशी करत नाही, असं म्हणतो आता इथे बाबू. मी महिपतने दिलेले पैसे खिशात टाकले आणि त्या दोघांचं काम करायला ट्रक घेऊन निघालो, असं म्हणतो आता तो. दोघांचं म्हणजे असं म्हणते सायली, दुसरं कोण होतं त्याच्यासोबत, असं म्हणते आता सायली. होतं ना, असं म्हणतो आता इथे बाबू. हे काम एकट्या महिपतचं नव्हतं, असं म्हणतो आता बाबू. त्याच्याबरोबर आणखीन एक कुणीतरी जेंटलमॅन माणूस होता, असं म्हणतो आता इथे बाबू. त्यानेच तर महिपतला किल्लेदारला मारण्याची सुपारी दिली होती, असं म्हणतो होता तो. तर शॉक बसतो बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायलीला. हा, पण तुम्ही जे सुपारीचं कारण विचारताय ते मला माहित नाही, असं म्हणतो बाबू. तो माणूस कोण होता, असं म्हणतो अर्जुन. नाव काय त्याचं, असं म्हणतो होता इथे अर्जुन. बोल, असं म्हणतो होता इथे अर्जुन. ते माहित नाही, असं म्हणतो होता इथे बाबू. तर आता अर्जुन म्हणतो, त्यांच्याबद्दल अजून काय काय आठवतं तुला, सांग, असं म्हणतो अर्जुन. नाही साहेब, जास्त काय नाही, असं म्हणतो होता इथे बाबू. माझा संबंध फक्त महिपतशीच आला होता. ज्याने तुला सुपारी दिली होती महिपत सोबत, त्याला तू परत पाहिलं तर ओळखू शकशील का, असं म्हणतो होता इथे अर्जुन बाबूला. तर बाबू शॉक्ड होतो बघा प्रेक्षक. तर आता अर्जुन म्हणतो, बोल बोल, आता ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली साहेब, असं म्हणतो बाबू. मी तर ह्या तुळजापुरात आल्यापासून मागचं सगळं पुसून टाकलं. मला आता चेहरा नीट आठवत नाहीये त्याचा. तो समोर आला ना, मी त्याला ओळखू शकेन की नाही हे सुद्धा आता नाही सांगू शकणार साहेब, असं म्हणतो होता इथे बघा प्रेक्षक हो बाबू. तर अर्जुन आणि सायलीला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सचिन आणि सॅमला दाखवलंय, म्हणजे साक्षीला. तर आता इथे साक्षी म्हणते, कुठे निघालायस तू सचिन. तर आता इथे सचिन म्हणतो, तुला काय सांगू सॅम, मी कितीही तुला मिस करत असलो ना तरी काम कसं सोडू. मला इथे खरं तर 2-3 दिवस राहायचं होतं, पण माझ्या बॉसचा ईमेल आला, आज चेन्नईला जायचंय फ्लाईटने. बॉसची ऑर्डर तर फॉलो करावीच लागणार, असं म्हणतो सचिन. करेक्ट आहे तुझं, असं म्हणते आता इथे साक्षी. पण मला एक कळत नाहीये की त्या फ्लाईट सुद्धा तुझ्या बॉसच्या ऑर्डर प्रमाणेच ऑर्डर होतात का, असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणजे इतक्या जणांच्या इतक्या फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत, पण तुझ्या बाबतीत असं कधीच होत नाही, असं म्हणते आता इथे साक्षी. तुला दिल्लीवरून मुंबईला यायचं आहे, फ्लाईट अवेलेबल. मुंबईहून तडक चेन्नईला जायचं आहे, फ्लाईट अवेलेबल, असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो, अगं सॅम, आमच्या कंपनीचं जे डिपार्टमेंट आहे ना ट्रॅव्हलचं, ते खूप चांगलं आहे. ते फ्लाईट्सचं, एअरफोर्सचं सगळं सेटिंग असतं ना त्यांच्याकडे, असं म्हणतो आता इथे सचिन. सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. माझं घड्याळ कुठे पाहिलं का, बेडरूम मध्ये, असं म्हणते आता इथे साक्षी. आलोच म्हणून आता सचिन जातो बघा प्रेक्षक हो त्याचं घड्याळ घेण्यासाठी. तर आता इथे तेवढ्यातच कॉल येतो आता इथे सचिनला. तर साक्षी बघते, तर आता घेते ती त्याचा फोन आपल्या हातामध्ये. सचिन, असं म्हणते आता इथे साक्षी. कॅब बुक केलीस का तू, ड्रायव्हरचा फोन आहे, असं म्हणते आता इथे साक्षी. आलो आलो, असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे फोन घेतो तो आपला. हॅलो, असं म्हणतो आता इथे सचिन. हा हा, येस येस, सेम लोकेशन, तोच रस्ता आहे, असं म्हणतो आता इथे सचिन. या आता कॅबने कुठे चाललायस, असं म्हणते आता इथे साक्षी. चेन्नईला, असं म्हणतो आता इथे सचिन. व्हेरी फनी, असं म्हणते आता इथे साक्षी. सी यू सून ब्युटिफुल, असं म्हणतो सचिन. मला पोचल्यावरती कळव, असं म्हणते आता साक्षी. तर आता बाय म्हणून जातो बघा प्रेक्षक सचिन. असा कुठला कॅब ड्रायव्हर असेल जो एअरपोर्टसाठी रस्ता विचारेल, असं म्हणते आता इथे साक्षी. काहीतरी गडबड आहे, असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. मला जायलाच हवं, असं म्हणून आता साक्षी ठरवते त्याचा पाठलाग करायचं बघा प्रेक्षक, आणि तिच्या पाठीमागून जाते आता ती. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. इतके दिवस आपण हे समजत आलोय की वैर होतं काहीतरी महिपतचं रविराज काकांची, असं म्हणते आता इथे सायली. आणि म्हणून त्याने 22 वर्षापूर्वी तो अपघात घडून आणला, असं म्हणते आता इथे सायली. पण तसं नव्हतंच, महिपतने दुसऱ्या कोणासाठी हे काम केलंय, असं म्हणतो आता इथे अर्जुन. दुसरा कोणीतरी शत्रू आहे ज्यांनी हे ऍक्सिडेंट घडून आणलंय, आणि तो माणूसच मास्टर माइंड आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणते, हा महिपत तर त्याच्या तालावर नाचणारा भाऊला निघाला, पण मग तो माणूस कोण असेल, असं म्हणते आता इथे सायली. माहित नाही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण कदाचित सिनियरला माहित असेल, असं म्हणतो अर्जुन. आपण ना आजपर्यंत ह्या अँगल विचार करत होतो की महिपतचं काहीतरी वैर आहे सिनियरशी, पण आता याचा मास्टर माइंड कोणीतरी दुसरं आहे. आता यासाठी आम्हाला सिनियरला भेटावंच लागेल, असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते, चला निघूया. तरीही रुद्र आणि गिरीशचं लग्न व्यवस्थित पार पडलंय. आपण आईना घेऊन पनवेलला जाऊ, आणि तसंही अस्मिताताई घरामध्ये वाट बघत असतील. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तसंही टेन्शन नाही आता अस्मिताचं, सचिन आलाय परत, तो आहे तिच्यासोबत, असं म्हणतो इथे अर्जुन. पण तुझं म्हणणं बरोबर आहे, चल लगेच निघूया आता, असं म्हणतो इथे अर्जुन. तर अर्जुन आणि सायली निघतात बघा प्रेक्षक हो पनवेलसाठी. तर आता इथे साक्षी पाठलाग करत असते बघा प्रेक्षक हो सचिनचा.
सचिन मात्र जात असतो अस्मिताकडे आणि साक्षी मात्र पाठला करत असते. तर आता इथे मैपतला किडनॅप करून ठेवलेलं असतं प्रिया आणि नागराजने बघा प्रेक्षक हो. अहो हा उठत का नाही असं म्हणतात इथे प्रिया. मारून टाकलं का काय तुम्ही ह्याला असं म्हणतात इथे प्रिया. वेडीबिडी आहेस का तू. मी फटका मारला त्याच्या डोक्यावर असं म्हणतात इथे नागराज. मी माझ्या डोळ्याने बघितलंय किती जोरात मारलं होतं ते असं म्हणतात इथे प्रिया. मैपत जर मेला ना तर आताच सांगते असं म्हणतात इथे प्रिया. गप्प बस असं म्हणतात इथे नागराज. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नागराज पाणी मारतो मैपतच्या तोंडावरती. तर उठतच नाही बघा प्रेक्षक हो मैपत. उठ असं म्हणत इथे नागराज मैपतला. ए मैपत उठ असं म्हणत इथे नागराज. तर आता मैपत जागे होतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत बघतो प्रियाकडे. तर आता तो नागराजकडे सुद्धा बघतो बघा प्रेक्षक हो. तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही का असं म्हणत इथे मैपत बघा प्रेक्षक हो. एवढी हिंमत वाढली तुमच्या दोघांची. मैपत शिकरेला इथे बांधून ठेवलं तुम्ही असं म्हणत इथे मैपत. काय नागराज शेट असं म्हणतो मैपत. ह्या चिचुंदरीच्या नादी लागून इतक्या वर्षाचा भरोसा मोडलात तुम्ही असं म्हणत इथे मैपत. दोस्ती मोडली तुम्ही नागराज शेट असं म्हणतो मैपत. सोडा सोडा मला असं म्हणत इथे मैपत. आणि तू रे असं म्हणत इथे नागराज. तू पोलिसांच्या हाती लागलास तर माझं नाव पुढे करणारच ना असं म्हणत इथे नागराज. काय मला धमकी दिली होतीस असं म्हणत इथे नागराज. तू अडकलास तर मला अडकवशील बोला होतास ना असं म्हणत इथे नागराज बघा प्रेक्षक. मी काय मूर्ख वाटलो का तुला आता सोडायला. तुला नाही सोडणार तुला असं म्हणत इथे नागराज. मला इथे बांधून ठेवला म्हणजे विषय संपला. कार्यक्रम झाला असं वाटतंय तुम्हाला असं म्हणत इथे मैपत. तुमच्या दोघांच्या नाकाखालनं कधी निघून जाईल तुमचं तुम्हाला कळणार नाही असं म्हणत इथे मैपत. आणि त्याच्यानंतर हिचे मी केवढे तुकडे करायचे आणि बारीक बारीक तुकडे करणार मी हिचे एकदम बारीक बारीक असं म्हणतो मैपत. आणि अशी शिक्षा देईल ना नरकातही जाऊ देणार नाही असं म्हणत इथे मैपत. पण त्याआधी नागराज शेठ तुम्हाला मी किदडांना खायला घालीन असं म्हणत इथे मैपत. ध्यानात ठेवायचं असं म्हणतो मैपत 113%. तर आता इथे परत साक्षी आणि सचिनला दाखवले बघा प्रेक्षक हो. एकमेकांच्या पाठीमागे जात आहेत ते. तर आता इथे अस्मिताला दाखवले बघा प्रेक्षक हो. सचिन डोहाळे जेवणाला आला होता तेव्हा वाटलं होतं की राहील. पण परत कामाचं कारण सांगून तो गायब झाला असं म्हणते आता इथे अस्मिता. इतकी कसली कामं असतील त्याला असं म्हणते आता इथे अस्मिता. मनातल्या मनात बोलत असते बघा प्रेक्षक हो सगळं. हे अशा दिवसांमध्ये मला किती एकटं वाटतंय कळत नसेल का त्याला असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनला ना माझी किंमतच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता अस्मिता बसते बघा प्रेक्षक हो जाऊन खुर्चीवरती. तर आता इथे अर्जुनला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो कल्पनाकडे बघा प्रेक्षक हो. सायली असं म्हणतो इथे अर्जुन. मामाला ड्रॉप करू आपण घरी आणि लगेच निघू सिनियरकडे असं म्हणतो इथे अर्जुन. हो आपल्याला ज्या नवीन गोष्टी कळल्या त्या लगेच त्यांना सांगायला हवेत असं म्हणतात आता सायली. खरंच पुढच्या गोष्टींचा शोध घ्यायला हवा असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे अस्मिता बसलेली असते. तर आता तिथे सचिन येतो बघा प्रेक्षक हो. हाय ब्युटिफुल असं म्हणतो इथे सचिन. बायकोसाठी वेळ तुला आता मिळाला असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझी वेड्यासारखी वाट बघते मी असं म्हणते आता इथे अस्मिता. घरात कोणीही नाही आहे एकटी आहे मी हे माहिती आहे ना तुला असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तरीही रात्रभर बाहेर होत असतो असं म्हणते आता इथे अस्मिता. कुठे होत असतो असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन म्हणतो मी हिला कसं एक्सप्लेन करू असं म्हणतो सचिन मनातल्या मनात की प्रकरण आता हाताबाहेर चाललंय असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन का उत्तरच देत नाही. तर आता पाठला करत करत साक्षी आलेली असते ना बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते आणि अर्जुन सायलीच्या घरासमोर आता येते आणि थांबते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे साक्षी कुठे गेला असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वळून बघते तर आता इथे अर्जुन आणि सायलीचं घर असतं. तर आता इथे साक्षी बघते त्या घराकडे आणि आता साक्षी म्हणते सुभेदारांच्या घरापाशी कसं काय आला हा असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. सचिन कुठे गेलाय असं म्हणते आता ती. तर आता इथे साक्षीला वाटायला लागतं की सचिन खरं तर अस्मिताला भेटायला तर नाही आला ना असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी म्हणत असते मला इथे राहून थांबून चालणार नाही. सुभेदारांनी मला परत बघायला नको असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच आता इथे अर्जुनची गाडी येते. तर आता इथे साक्षी घाबरते आणि ती पळून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे अर्जुन सायली आणि कल्पना सुद्धा आलेले असतात आणि घरापाशी पोचलेले असतात ते. तर आता इथे साक्षी निघून जाते तिथून आपल्या गाडीत बसून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे उतरतात खाली अर्जुन सायली वगैरे. तर आता कल्पना सुद्धा उतरते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळं सामान वगैरे काढत असतो अर्जुन आपल्या डिक्कीमधून गाडीच्या. तर आता सचिन म्हणतो अस्मिताला आय एम व्हेरी सॉरी ब्युटिफुल. ॲक्च्युली मी काल रात्री घरीच थांबणार होतो पण ऑफिसमध्ये कामाचा लोड एवढा होता असं म्हणतो सचिन. ऐकून ऐकून कंटाळा आला मला असं म्हणते आता इथे अस्मिता. काहीतरी नवीन सांग सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सचिन म्हणतो मी खोटं बोलतोय का अस्मी. अगं तू माझ्या टॉप बॉसेसना फोन करून विचार हवं तर माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज किती वाढल्यात ते असं म्हणतो आता इथे सचिन. मला कुणाची साक्ष काढायची नाही असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते तुझ्या ह्या टॉप बॉसेसना माहीत नाही आहे का की तुझी बायको प्रेग्नेंट आहे ते असं म्हणते आता
इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते, हे तुला कळत नाहीये, त्यांना कुठून कळणार असं म्हणते आता इथे अस्मिता. तू काय इतकी चिडतेस असं म्हणतो आता इथे सचिन. तू राग येण्यासारखं काय करतच नाहीयेस ना असं म्हणते अस्मिता. मला कळतंय की मी तुला वेळ द्यायला हवाय. आय एम सॉरी ब्युटिफुल असं म्हणतो आता इथे सचिन. पण मला ऐन वेळी काम आली तर त्याला मी काय करणार असं म्हणतो आता इथे सचिन. तू खरंच ऑफिसचं काम करत होतास का असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तू कालपासून मला एक कॉल सुद्धा केलेला नाहीये सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे का असं म्हणते आता इथे अस्मिता. तर घाबरतो बघा प्रेक्षक हो सचिन. तर आता तो म्हणतो, तू माझ्यावर संशय घेतेस का असं म्हणतो तो. आणि आता तो त्या बाळावर हात ठेवतो आणि म्हणतो, हे बघ आय प्रॉमिस यू, मी तुझा आणि आपल्या बाळाचा आहे असं म्हणतो तो. आणि तुम्हा दोघांपेक्षा महत्त्व माझ्यासाठी काहीच नाही आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तुझ्या वागण्या वाटून तर अजिबातच वाटत नाहीये मला असं म्हणते आता इथे अस्मिता. तू इंडियात माझ्यासाठी आलास ना असं म्हणते अस्मिता. पण आल्यापासून किती दिवस माझ्याबरोबर राहिला आहेस असं म्हणते आता ती. रात्र रात्र कुठे असतोस तू असं म्हणते आता इथे अस्मिता. कोणाबरोबर असतोस असं म्हणते आता ती. तर सचिन परत घाबरतो बघा प्रेक्षक हो. काय बोलतेस तू हे, तुला चांगलंच माहिती आहे की मला US टायमिंग्स प्रमाणे रात्री ऑपरेट करावं लागतं असं म्हणतो आता इथे सचिन. आणि मी इंडियात आहे म्हणून माझ्या बॉसेसनी मला दिल्ली आणि चेन्नईला पाठवलं, तर मी त्यांना काय नाही जायचं असं सांगायला हवं होतं का असं म्हणतो सचिन. मी सगळी कामं सोडून इथे तुझ्या पायाशी बसून राहायचंय का असं म्हणतो सचिन. असं म्हणत नाहीये मी असं म्हणते आता इथे अस्मिता. पण तुझ्या प्रेग्नंट बायकोसाठी एक सलग दिवस तुझ्याकडे कसं काय नसतो असं म्हणते अस्मिता. पण जेव्हा तू कॉल करतेस तेव्हा मी धावत तुझ्याकडे येतो अस्मिता असं म्हणतो आता सचिन. तेव्हा सुद्धा मला ही शंका येते की तुला इतक्या लगेच फ्लाईट कशी काय मिळते आणि तू दिल्ली किंवा चेन्नई नाही तर तू इथे पनवेलमध्येच असतोस असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर सचिन परत घाबरतो. इनफ इज इनफ असं म्हणतो आता इथे सचिन. दिस इज द लिमिट अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. मी तुला इतकं समजावण्याचा प्रयत्न करतोयस पण तू ऐकतच नाहीयेस असं म्हणतो आता इथे सचिन. आणि जर का असं असेल तर मीही काही ऐकून घेणार नाही असं म्हणतो तो. मी माझं काम करतच राहणार असं म्हणतो आता सचिन. तुला जे समजायचं आहे ते समजून घे असं म्हणतो आता तो. तर आता इथे तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो, सचिन. तर आता इथे घाबरतो बघा प्रेक्षक हो सचिन. तर आता इथे अर्जुन, सायली आणि कल्पना आलेले असतात. तर सचिन मात्र जातो त्यांच्याकडे आणि निघून जातो त्यांच्या समोरून काही न बोलता. तर आता इथे अस्मिता पण हसरा चेहरा घेऊन थांबते त्यांच्या समोर. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघतात आणि काहीतरी प्रॉब्लेम असं वाटतं त्यांना. तर आता इथे अर्जुन जातो त्या बाजूला सचिनकडे. अगं एवढं का रडत होता सचिन तुझ्यावरती असं म्हणतोय आता इथे कल्पना. काय झालंय तर आता सायली म्हणते, तुमचं भांडण झालंय का अस्मिता ताई असं म्हणते सायली. तर आता इथे काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो अस्मिता. नाही नेहमीच असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. नवरा बायकोची नेहमीचीच एकमेकांना वेळ न देण्यामुळे होणारी भांडणं, सिरियस काही नाही असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता निघून जाते तिथून. तर आता इथे कल्पना बघते सायलीकडे. तर आता इथे सायली पण बघते आणि म्हणते, आई आहो नवरा बायकोंमध्ये अशी भांडणं होतच असतात ना असं म्हणते आता इथे सायली. आणि हल्ली अस्मिता ताई किती हळव्या झाल्यात माहिती आहे ना, त्याच काहीतरी पटकन बोलल्या असतील म्हणून सचिन भाऊजींचा आवाज चढला असेल असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही बघा सचिन भाऊजी येतील आणि अस्मिता ताईंशी छान गप्पा मारत बसशील, अगदी हसत खेळत बसतील. तोपर्यंत मी जाते आणि अस्मिता ताईंशी बोलते जाऊन असं म्हणते ती. आणि आता सरबतही घेऊन जाते असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिताला दाखवले आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे सायली येते आणि म्हणते, अस्मिता ताई तुम्ही मगाशी आल्यापासून बघते मी, तुम्ही खूप थकल्यासारखं वाटतंय, हे घ्या सरबत असं म्हणते. आणि सरबत येते तर ती अस्मिताला बघा प्रेक्षक हो. प्रवास करून तुम्ही आलात आणि थकल्यासारखे मी दिसते असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अस्मिता म्हणते, लग्न कसं झालं, छान झालं असं म्हणते आता इथे सायली. परत ते सगळं जाऊ द्या, मला सांगा तुम्ही कशा आहात असं म्हणते आता इथे सायली. नाही आई आमच्याबरोबर आल्या, बाबाही मुंबईला गेले होते, घरामध्ये फक्त सचिन भाऊजी आणि तुम्हीच असं म्हणते आता इथे सायली. राजा राणी सारखे हां असं म्हणते आता इथे सायली. काय असं म्हणते आता सायली. तर अस्मिताला काय आवडत नाही बघा प्रेक्षक होते. सायली असं म्हणते आता इथे अस्मिता, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं असं म्हणते आता इथे अस्मिता. मग बोला ना असं म्हणते आता इथे सायली. सचिन माझ्याबरोबर आहे या विश्वासाने मम्मा लग्नाला आली होती, पण ती जशी निघाली तसा सचिन कामाचं निमित्त काढून घरातून निघून गेला असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि आत्ता तुम्ही आलात ना त्याच्या 5 मिनिटं आधी परत आला असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे काल रात्री ते घरात नव्हते असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अश्विनची नाईट ड्युटी आहे आणि मी घरात एकटीच आहे, त्याला माहीत होतं तरी तो रात्रभर घरी आलाच नाही. पण त्याने मला कॉलही केला नाही आणि मोबाईलही बंद होता त्याचा असं म्हणते आता इथे अस्मिता. अहो अस्मिता ताई मग आम्हाला का नाही फोन केला तुम्ही, आम्ही आलो असतो ना निघून तिथून, तुम्ही लग्न सोडून आला असता म्हणून नाही केला मी फोन असं म्हणते आता इथे अस्मिता. पण ज्याची जबाबदारी आहे त्याचा पत्ता कुठे होता असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. सचिन भाऊजीचा कामाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे ना असं म्हणते सायली. तुम्ही का मनाला लावून घेताय असं म्हणते सायली. तर आता इथे अस्मिता म्हणते, कारण कोणतेही काम इतकं महत्वाचं नसतं की बायको प्रेग्नेंट असताना नवऱ्याने तिचा कॉल कट करावा असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणूनच मला शंका येते, सचिन सतत कामासाठी बाहेर जातो, ते फक्त कामासाठी नाही
म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनचं बाहेर कुठेतरी अफेअर अफेअर असेल त्याचं बाहेर असं म्हणते आता इथे अस्मिता. नाही अस्मिता ते असं म्हणते आता इथे सायली. असा विचार अजिबात करायचा नाही असं म्हणते सायली. मग तो रात्रभर कामासाठी कुठं असतो असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याचे ऑफिस टोरंटो आणि फ्लोरिडामध्ये आहेत. तर मग तो दिल्ली, चेन्नई असं का फिरतोय? मी कॉल केला तर तो उचलत नाही आणि मी बरोबर असेल ना तर येणारे कॉल्स कट करतो असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काही म्हणा, मला खात्री आहे त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये मी सचिनलाच एका मुलीबरोबर बघितलं होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, आणि आता ती रडायला लागते. बघा अस्मिता ताई तुम्ही शांत व्हा. हे बघा तुमच्या मनात तेच विचार घोळत आहेत ना, म्हणून शंका येते तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. छी. आणि अस्मिता ताई, ह्या नाजूक दिवसांमधला भार फक्त शरीरालाच सोसवत नाही तर मनालाही त्रास होतो असं म्हणते आता इथे सायली. आणि म्हणून तुम्ही सचिन भाऊजींच्या बाबतीत तुम्ही इतक्या हळव्या झाला आहात असं म्हणते सायली. नाही सायली असं म्हणते अस्मिता. अगं हे प्रेग्नन्सीवाले मूड स्विंग्स नाही आहेत असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन आज माझ्यावर ओरडला, ह्यावरून तो उघड आहे, काहीतरी नक्कीच लपवतोय असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, बायकांना ह्या बाबतीत सिक्स सेन्स असतात असं म्हणतात ना असं म्हणते आता इथे अस्मिता. माझे सगळे सेन्सेस सांगतायत की सचिन बाहेर कुठेतरी अफेअर करतोय आणि काहीतरी चुकीच्या मार्गावर तो जातोय असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि रडायला लागते खूप. तर आता शांत व्हा शांत व्हा असं म्हणते आता इथे सायली अस्मिताला. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सांत्वना देते सायली अस्मिताला. अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. हे बघा, आणि तिचे अश्रू पुसते आणि म्हणते मी तुम्हाला खात्री देते असं म्हणते आता इथे सायली. सचिन भाऊजी कुठेही दूर जाणार नाहीत. आम्ही तसं हौस देणार नाही असं म्हणते आता इथे सायली. फक्त मला एक वचन द्यायचं असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही हे असले कुठलेही विचार करणार नाही आणि असे काहीही चुकीचा विचार करणार नाही. बाळाला त्रास होईल हे काही असं करणार नाही आणि बाळाला काय योग्य आहे त्याचाच विचार करा असं म्हणते आता इथे सायली. हां, तर आता इथे अस्मिता म्हणते हो. तर आता इथे सायली तिची समजूत काढते, मात्र सायलीला पण डाऊट येतो. अस्मिता ताईंना जे वाटतंय ते खरंच असेल का असं म्हणते आता इथे सायली. कारण बायका असल्या बाबतीत चुकू शकत नाहीत, पण अस्मिता ताईंना अशा दिवसात त्याचा त्रास नको व्हायला असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो, आता सायलीलाही डाऊट आलेला आहे म्हणजे. तर आता बघ इथे समजूत बघूया रिकॅपमध्ये काय आहे. महिपतला ज्या माणसाने सुपारी दिली त्या माणसाला शोधायलाच हवं असं म्हणतो आता इथे अर्जुन. ते रविराज काकांना माहीतच असेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे फोन करते बघा प्रेक्षक हो साक्षी कोणाला तरी. ते तुळजापुरातच आहेत असं म्हणून रिप्लाय येतो साक्षीला. बघा प्रेक्षक हो, आम्ही इथे आलो खरे पण साहेब गायब झाले असं म्हणतो आता तो गुंड. तर आता सायली म्हणते आम्ही जेव्हा बाबूचा फोटो दाखवला महिपतला तेव्हा तो लगेच कोणाला तरी कॉल केला असं म्हणते सायली. तो कदाचित तोच माणूस असेल ज्याने महिपतला सिनियरला मारण्याची सुपारी दिली असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे महिपत आजही त्या माणसाच्या संपर्कात आहे असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप आहे इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.